हे राज्यामध्ये सुरुवातीलाच होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल ना, भूतो भविष्य काळामध्ये एकंदरीत जे खऱ्या अर्थाने ड्रामा आपण म्हटलं तरी अयोग्य होणार नाही. कारण अनेक वेळा लोक सांगतात की ड्रामा हा संसदेमध्ये नाही आहे, पण लोकशाहीचा एक मूळ कणा ज्या निवडणुकीमध्ये आपण पाहतात कशा प्रकारे एकमेकांवरती आरोप करण्याचे ड्रामा चाललेले आहेत. आणि हीच लोक 2 तारखेनंतर एकत्रित बसण्याचा प्रयत्न करतील. खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीला काळिमा लागण्याचा प्रयत्न दुर्दैवाने झालेला आहे. आणि त्याचं कारण मूलभूत बघितलं असेल की निवडणूक आयोगाने काल मंत्र्यांना नोटीस बजावलेली आहे. अर्थात त्याची माहिती मागवलेली आहे, परंतु ही तक्रार गेल्या अनेक दिवसापासून आम्ही करत होतो. मुळामध्ये आचारसंहिता असताना पण देखील मोठमोठे घोषणा त्यानिमित्ताने होत होत्या. असं असताना पण कुठच्याही प्रकारे निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही आहे. ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप ते होत होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणावरती सत्ता आणि प्रशासनाचा गैरवापर देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे मी म्हणत नाही, तर मालवणमध्ये जे काय चाललं आहे तुम्ही बघितलं असेल. आणि या निवडणुकीचा जर निष्कर्ष जर काढायचा असेल तर ही निवडणूक प्रशासनाला हाताशी धरून हायजॅक करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच बिनविरोध 100हून अधिक नगराध्यक्ष निवडून येणे हे काही लोकशाहीला पोषक असलेलं वातावरण नाही आहे. असा असला तरी देखील एक आशेचा किरण म्हणून घेऊन जो जागृत मतदार आहे त्याच्याकडे आम्ही पाहतोय. आणि म्हणून मी सुरुवातीलाच आवाहन करीन की या सर्व मतदारांनी बहुसंख्येने पुढे येऊन हा लोकशाहीचा मूळ असलेला कणा त्याला शाबूत ठेवण्याचं काम या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करायला पाहिजे. आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की आरोप प्रत्यारोप एवढ्याच पुरतं मर्यादित नाही. सर्वसामान्य एका व्यक्तीच्या घरी जर 25 लाख रुपये जर मिळत असतील आणि तुम्ही बघितलं असेल की एक दिवसाचा दौरा म्हणजे सकाळी जाऊन दुपारून हेलिकॉप्टरने येणारा दौरा असताना पण आता प्रमुख राज्यांच्या नेत्यांना मोठमोठे बॅग्स घेऊन फिरावे लागत आहेत. यातूनच हे स्पष्ट होतंय की हे दौऱ्यासाठी चाललेले आहेत, प्रचारासाठी चाललेले आहेत की रसद पुरवण्यासाठी चाललेले आहेत. आणि कोकणातला एक प्रसंग तुमच्या सर्वांच्या समोर आहे. असंच अनेक भागातून ती तक्रारी होत आहेत. काही ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचं काम केलं, परंतु निवड ऑफिसला धाडी टाकून काय होत नाही. ह्याचा मूळ शोधणं गरजेचं होतं. त्यामध्ये दुर्दैवाने निवडणूक आयोग हा सपशेल अयशस्वी ठरलेला आहे. त्याला कारण असं आहे की आपण बघितलं असेल की आमदारांना स्वतः जावं लागतोय धाडी टाकायला. म्हणजे आमदारांना जाऊन पोलीस स्टेशनला बसावं लागतोय. यातूनच हे कळते की निवडणूक आयोग यावेळी जे सतर्क राहायला पाहिजे होतं ते राहिलं नाही. म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे की प्रशासनाला हाताशी धरून ही निवडणूक चोरण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि याचा काय निर्णय निकष येईल त्याची चर्चा तर नक्कीच दुपारनंतर आपण करू. परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर हे असं होत असेल तर जिल्हा परिषदमध्ये काय होणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे हेही तुम्हाला या नजीकच्या काळामध्ये समजेल. विधानसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्या वारंवार बॅगा चेक केल्या जात होत्या. आता तुम्ही म्हणता एक दिवसासाठी जात असताना एवढ्या मोठ्या बॅगा घेऊन काय केले जातात हे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण की उद्धव ठाकरेंच्या वारंवार बॅगा चेक केल्या जातात. वैभव नाईक म्हणतायत की ज्या ह्या बॅगा आहेत ते पैसे घेऊन आले होते आणि वाटप देखील झालेलं आहे, असा थेट आरोप वैभव नाईकांनी. म्हणून त्या आरोपाला निश्चितपणे धार आहे. त्याला कारण असं आहे की मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे की एवढं काय जाऊन कुठेतरी त्यांना जाऊन बदली करावं लागतोय किंवा कपडे बदली करायची गरज लागते. आणि ते पण केअरटेकरच्या हातामध्ये हे बॅग्स पहिला मंत्र्यांच्या अगोदर बॅगा बाहेर जात आहेत. हे स्पष्ट होतं की बाबा ह्यात काय अर्थकारण झाला असावा. आणि हे निवड तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे की या सरासर अन्य भागांमध्ये पण देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि मग एकाला एक नाही वेगळं नाही का. जर आमचे नेते जर फिरले असते आणि जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं असं लगेच निवडणूक आयोग कॅमेरा घेऊन तपासणी करून आणि त्याच्यातली चौकशी करण्याचं काम केलं असतं. मग हे एक न्याय आम्हाला आणि एक न्याय त्यांना का. निलेश राणे यांनी काल रात्री पुन्हा एकदा गाडी पकडली आणि पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलेला आहे. हे खरं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की राज्यामध्ये
आणि विशेषतः कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीकडे हे आरोप होणं हे स्वाभाविकच आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती रसद ती त्यांनी पुरवलेली आहे. पण ते त्यांनी त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. एका बाजूला ते आरोप करतायत आणि ही वस्तुस्थिती जरी पकडली असेल, पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांचेच नेते घेऊन फिरतायत, ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की काही परिसरामध्ये तर एक मताला आपण पहिला ऐकत होतो 1,000 रुपये, 2,000 रुपये, 4,000 रुपये, आता 22,000 रुपये जर गट्टेने मतदान असेल, अशा प्रकारचे ऑफर हे सत्ताधाऱ्यांकडनं मिळत आहेत, अशी ती तक्रार लोक करतायत. समोर यायला बोलायला ते मागत नाही, पण ते जाहीर रीतीने आमच्याशी चर्चा करतायत. आणि असं जर असलं तर मला असं वाटेल लोकशाही कुठे चाललेली आहे हे नजीकच्या काळामध्ये तुम्हा आपल्याला सर्वांना समजेल. आणि म्हणून जागरूक मतदारांनी हे मोडून जर काढायचं असेल तर मोठ्या संख्येने मतदानाला उतरलं पाहिजे आणि ह्या सत्ताधाऱ्यांना हे धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे. दुसरीकडे 100 नगराध्यक्ष हे बिनविरोध होत आहेत. पैशांचा मारेमाप वाटप सुरू असल्याचं देखील कळत आहे. कालचा जर प्रकार पाहिला तर संतोष बांगर यांच्यावर देखील आयोगाकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे की मतदान केंद्रात जाऊन एका व्यक्तीला बटन कुठलं दाबायचं हे सांगत होते. कसं पाहता या निवडणूक खरंच फेअर निवडणुका होतात असं वाटतं? अजिबात नाही. आणि मी जसं सांगितलं गेलं की टोटल हे सर्व यंत्रणेचा वापर करण्याचं काम केलेलं आहे. जर पैसे वाटणारे पोलीस संरक्षणामध्ये जर फिरत असतील तर आपण काय अपेक्षा करणार आहे? आणि तुम्ही बघितलं असेल काय व्हिडिओज तर प्रत्येकाच्या खिशेमध्ये पैसे टाकून हे मतदान करा, हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला तर जाहीर रीतीने माझ्याकडे तिजोरीची चावी आहे, मग दुसरा सांगतोय की त्यांच्याकडे तिजोरीची चावी आहे तर माझ्याकडे पूर्ण तिजोरीचे मालक आम्ही आहोत. म्हणजे हे एका प्रकारे दडपशाही, एका प्रकारे हुकुमशाही करून तुम्ही निधी जर पाहिजे असेल तर आमचा नगराध्यक्ष निवडून आणलं पाहिजे, आमचे उमेदवार निवडून आणलं पाहिजे, हे कधी या अगोदर आपल्याला पाहायला मिळाले नाही. आणि सत्तेतलीच लोक आपलं वर्चस्व साधण्यासाठी आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जर अशा प्रकार जर करत असेल तर मला असं वाटते लोकशाहीला एका प्रकारे हे काळीमा आहे. दुबार मतदानाचं एक मोठं संकट तसं बघायला गेलं तर विरोधकांवरती होतच, म्हणजे आपल्यासारख्या. मात्र दुसरीकडे आता या गोष्टींचा देखील सामना येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये करावा लागणार आहे. कसं एकूणच आपली रचना असणार आहे? मुंबईत कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींविरोधात आवाज उठवणार आहोत? राज्यभरावरच आमच्या 3-4 झूम मिटिंग झाले. स्वतः आदित्यजी त्याला मॉनिटर करण्याचं काम करत आहेत आणि त्या जिल्ह्याचे जे संपर्क नेते आणि संपर्क प्रमुखांना पण तशा सूचना देण्याचं काम केलेलं आहे. मी स्वतः 2-3 दिवस अगोदर पत्रकार परिषद घेऊन पुणे जिल्ह्यातल्या सर्व हे दुबारा जी नावं आहेत, 11 लाखपेक्षा जास्त नावं हे पुणे एका शहरामध्ये. मुंबईसारख्या शहरानंतर पिंपरी चिंचवड जर पकडलं तर पुण्यामध्ये 3,40,000 आणि तिकडे 90,000 पेक्षा जास्त दुबार मतदार. पण आम्ही फक्त निवडणूक आयोगावरती राहत नाहीये, अवलंबून राहत नाहीये, कारण BLO ज्याला साधी यादी वाचता येत नाही अशाही लोकांना पाठवण्याचं काम त्या लोकांनी करण्याचं काम केलेलं आहे. अर्थात ज्या कर्मचाऱ्यांना ह्याच्यातली माहितीच नाही अशा लोकांना पाठवण्याचं काम केलेलं आहे महानगरपालिकेने. आणि म्हणून आम्ही आमचे कार्यकर्त्यांना सांगितलं की जिकडे BLO येतील तुम्ही स्वतः तिकडे हजर राहायला पाहिजे. जिकडे दुबार जे नाव झालेले त्यासाठी स्वतः आदित्यजी शाखेमध्ये मुंबई शहरामध्ये फिरतायत. मी आदित्य शिरोडकर पुण्यामध्ये आम्ही सर्व लोकांच्या बैठका घेऊन तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. तशाच पद्धतीने राज्यभरामध्ये सर्व संपर्क नेते आणि संपर्क प्रमुखांनी स्थानिक स्तरावरती जाऊन हे आज उद्यामध्ये जे ऑब्जेक्शन्स घ्यायचे आहेत ते घेण्याचं काम केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती डिलीट झालेली लोक आहेत, मोठ्या प्रमाणावरती याद्यांच्या आदल्याबदल्या झालेल्या आहेत. या आदल्याबदल्या पण देखील ते लगेच निवडणूक आयोगाकडे नजरेत आणून द्याव्या अशा सूचना पण देखील आपण सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. शिवसेना UBT पक्षाचे नेते आणि ठाकरेंची तोफ संजय राऊत परत एकदा ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. हो, नक्कीच आहेत. आणि या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे आम्हाला की सर्व गोष्टीला मात करून एक माणूस कसं मोठ्या प्रमाणात ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, धैर्य जे म्हणतो, हे निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि मला असं वाटते प्रत्येक कार्यकर्त्यांना त्याच्याकडनं प्रेरणा मिळते, त्याच्याकडनं स्फूर्ती मिळते की अनेक अडचणीला मात करून पण एक पक्षाचा कार्यकर्ता, एक पक्षाचा नेता या राज्याच्या हितासाठी उतरलेले आहेत आणि त्याला साथ देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आमच्यासारख्यांना
त्यांच्याबद्दल अभिमान आहे. एकेकाळी 2-3 वर्षापूर्वी आडोकात उडी घालून एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीस भेटत होते. मात्र काल संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये मात्र ते एकमेकांना भेटले नाहीत, एकमेकांच्या समोरही आले नाहीत. या सगळ्या निवडणुकांमुळे आता हे दोन नेत्यांमध्ये कुठेतरी किंवा मनभेद पाहायला मिळतात. गेल्या 1 महिन्यामध्ये राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीवारी करावी लागली. तुम्ही बघितलं असेल काही व्हिडिओ धावताना प्रचाराला पाहायला मिळालेले, परंतु हे जर तुम्ही पाहिलं असेल की ही धावपळ जर शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी किंवा शेतकरी जे अडचणीत आहेत त्यासाठी एकही झाली नाही किंवा राज्याच्या विकासासाठी झाली नाही. त्यातूनच आपल्याला समजते की आपसामध्ये तालमेल राहिलेला नाही आहे आणि ह्याचा दुष्परिणाम निवडणुकीवरती तर त्यांच्या आपसामध्ये तर होईलच होईल, पण राज्याच्या हिताचा पण होतोय. कारण अनेक मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, मंत्रिमंडळातल्या बैठकीवरती बहिष्कार घालणं ही नवीन पद्धत या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये जायला पाहायला मिळाली आणि विधानसभेमध्ये पण देखील आपल्याला या भविष्यकाळामध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळणारच आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की जो ताळमेल ह्यांच्यामध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याचा एक स्वरूप म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की एका हॉटेलामध्ये राहत असताना पण महायुतीतले 2 प्रमुख नेते, एक 9 वाजता निघतोय किंवा भेट होऊ नये म्हणून आणि दुसरा 9 वाजता ते निघून गेल्यानंतर आपण निघालेले बरं, अशी परिस्थिती जर ज्यावेळी या राज्यामध्ये येत असेल तर त्यातूनच हे स्पष्ट होतं की काय हलवेल चाललेला नाही. अर्थात हे जसं मी सांगितल्याप्रमाणे की हे तात्पुरता ड्रामा आहे. निवडणुका झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये आज फक्त चिखलफेक होतोय, जिल्हा परिषदमध्ये एकमेकांच्या अंगावर जातील आणि महानगरपालिकेमध्ये कपडे फाडण्यापर्यंत हे येतील अशी परिस्थिती ही यांच्या नेत्यांची आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. भाऊ, आपण जर पाहिलं तर 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आणि अशा असतानाच 1.5 ते 2 तासाच्या आतमध्ये बुलढाण्यामध्ये एक प्रकार घडलाय. बोगस 2 मतदार पकडलेले आहेत आणि मतदान केंद्रावर गाड्या या भरून आणल्या जात आहेत आणि अशामध्ये ते 2 जणांना पकडले. एकंदरीत तुम्ही बघितलं असेल की काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका या स्थगित झालेल्या आहेत. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदा निवडणूक आयोगाबद्दल बोलले म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करावा का आभार मानावा हे आम्हाला माहीत नाही. तर एवढे दिवस ते काहीच बोलत नव्हते. आता आमची माहिती अशी आहे की वाशिममध्ये नगराध्यक्षाच्या पदाचा निवडणुकीची प्रक्रिया होत होती, ती जाणून बुजून थांबवली गेली कारण तसं तो अपील फाईल झालेला नाही. आम्ही माननीय उच्च न्यायालयांकडे धाव देता येईल का आम्ही हा प्रयत्न करतोय. तशीच परिस्थिती फुरसुंगीमध्ये उर्ली देवीमध्ये पण उर्लीची देवी म्हणून जे नगरपालिका आहे त्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि या अगोदर जसं मी म्हटल्याप्रमाणे की हे दुबार मतदार हे इकडे राहत नाही, बाजूच्या परिसरामध्ये किंवा बाजूच्या गावामधूनही येत आहेत आणि तसंच प्रकार बुलढाण्याला झालेले आहेत. माझी अधिकची माहिती अशी आहे की बीडमध्ये पण एक घटना ही आता आमच्या कानावरती आलेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आणि मंचरला असा प्रकार होतोय अशी तक्रार आहे आणि अर्थात तिकडे पकडले गेले नाही आहे, पण तिकडे आमचे जे पोलिंग एजंट आहेत त्यांना आम्ही सतर्क राहण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. दुसरीकडे सोलापूरमध्ये मतदान केंद्र सुरू होताच जे केंद्र आहेत त्यातल्या ज्या मशीन्स आहेत या काहींमध्ये बिघाड सापडलेली आहे, याकडे कसं पाहता? म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर एवढं घोल होत असेल तर महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे. आणि मग निवडणूक आयोग स्पष्टीकरण देण्याचं काम करतायत आणि म्हणून या सर्व जर परिस्थिती जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात ती घोळ आणि एका प्रकारे बनवाबनवी चालली आहे का, म्हणजे तुम्ही असं करायचं त्यांनी तसं करायचं अशी परिस्थिती निर्माण होत असताना तर ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये ते ठेवतील की नाही ठेवतील ही शंका असल्यामुळे मतदारांनी पुढे येण्याची गरज आहे. शाखा भेटी तुम्ही उल्लेख केला, गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे स्वतः शाखा भेटी देत आहेत. 4 तारखेपर्यंत दुबार मतदारांचे आक्षेप घेण्यासाठी वेळ आहे. कुठपर्यंत ते सध्या काम आलंय? कारण की 4 तारखेपर्यंत वेळ असल्यामुळे वेळ काल आज मतदार शोधण्याचं थोडं ध्येय नाही, बहुतेक भागामध्ये त्यांनी शाखेला भेट देण्याचं काम केलेलं आहे. मग चेंबूर, प्रभादेवी, कुर्ला अनेक जे तालुके आहेत विधानसभेचे आज पण ते स्वतः फिरणार आहेत. काल मी सुनील शिंदे आदित्यजींबरोबर वरळीचा आम्ही पूर्ण आढावा आम्ही घेण्याचं काम केलेलं आहे. डिलीट झालेले मतदान किंवा एक्सपायर झालेले जे मतदान आहेत ह्याची संख्या पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे आणि काय काय भागांमध्ये जे एक्सपायर झालेले त्यांचं मतदान झालेलं आहे. आता अर्थात तो संशोधनाचा भाग आहे की कोण गेला, का गेला, कसं गेलं,
या सर्व गोष्टीची झालेली आहे. आणि मला असं वाटते आज आणि उद्यामध्ये पूर्ण दिवसामध्ये दौरे होतीलच, पण दौरे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सेना भवनवरून किंवा आमचे सेंट्रल यंत्रणांकडनं रोजच्या रोज सर्व फॉलोअप किंवा रोजच्या रोज पाठपुरावा या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर करण्याचं काम केलं जाते. थँक्यू. थँक्यू. हिंदीमध्ये घेऊया. चला. हिंदीमध्ये कैसे है कि दुर्दैव की बात है कि सत्ताधारी लोगों के विधायकों को ही अब पुलिस की भूमिका और आयोग की भूमिका लेनी पड़ रही है और उनको खुद धाड़ डालनी पड़ रही है. और उसका एक मालवन में हम लोग को देखने को मिला कि एक के घर में 25 लाख की रोकड़ पकड़ी गई. और ये तो बहुत हैरानगी की बात है कि जो पैसे पकड़ रहा है उनके ऊपर ही कार्रवाई करने की बात की जा रही है. साथ ही साथ में कल भी एक किस्सा हमको देखने मिला कि राज्य के उप मुख्यमंत्री दौरे के दरमियान निवडणूक आयोग ने उनकी बैग तपासी नहीं गई. एक दिन के दौरे में 2-2 बैग लाने की क्या जरूरत थी, ये भी एक सवाल खड़ा उठता है. और वहाँ के हमारे जो माजी विधायक है उन्होंने भी इसके बारे में तकरार करने का काम किया है. कहने का मतलब एक ही है कि सत्ताधारी इस चुनाव को लोकशाही का जो कना है उसको खत्म करके हाईजैक करने का काम किया जा रहा है. राज्य में 100 से ज़्यादा नगर अध्यक्ष बिन विरोध आना ये लोकशाही के लिए पोषक नहीं है. और इसलिए नगर पालिका के चुनाव में मंत्रियों के ऊपर आक्षेप लेने का काम आयोग ने तकरार देने के बाद कल किया है. आचार संहिता होने के बावजूद भी डायरेक्ट MIDC मान्य करना, डायरेक्ट आरोग्य की योजना मान्य करना, नहीं वो आश्वासन जो दे नहीं सकते, सरकार में रहने के राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दोनों देने की बात कर रहे हैं. इस और साथ ही साथ में मंत्री भी एक दूसरे के ऊपर आरोप प्रत्यारोप करने का काम किया जा रहा है. तो कुल मिलाकर इस पूरे चुनाव को, नगर पालिका के चुनाव को पॉलिटिकलाइज किया गया है. सरकार ने प्रशासन को हाथ में लेकर इस जैसे वोट चोरी हुई है वैसे चुनाव चोरी हो रही है क्या, ऐसा सवाल खड़ा होता है. थैंक यू. आता कुठे? अच्छा, बाहेर काय चाललं तर तिकडे बाहेरच सर्व नगरपालिकेचे आश्रम आहे.